नमस्कार, मी गजानन वामन पोद्दार, राहणार सांगली. मी बँकेमध्ये सर्व्हिस करतो. मला डायबिटीसचा 3-3.5 वर्षापासून मला डायबिटीस होता. डायबिटीसबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही भीती होती. पुढील आयुष्यासंदर्भात खूप शंका होत्या मनात. तर मला एक दिवशी असंच मोबाईलवरून फेसबुकवरून मला सरांची लिंक मिळाली आणि ती लिंक बघितल्यानंतर मी त्याची माहिती घेतली आणि मी फेसबुकद्वारे मी DFFच्या टीमला जॉईन झालो. DFFमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिल्या प्रोटोकॉलमध्ये त्यांचे एकूण 6 ते 7-8 प्रोटोकॉल होतात. पहिल्या प्रोटोकॉलची सुरुवात झाली. सुरुवातीचा माझा शुगरची लेवल ही जवळजवळ 350च्या आसपास होती, 300-350च्या आसपास. पहिल्या प्रोटोकॉलला सरांनी, भाग्येश कुलकर्णी सरांनी सांगितल्या प्रोटोकॉल सुरू केल्यानंतर योग्य व्यायाम, योग्य आहार आणि जे काही त्यांचे प्रोटोकॉल असतील ते प्रोटोकॉल सुरू करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये मला चांगले रिझल्ट द्यायला लागले. माझा शुगरची लेवल माझी 350 वरून 250-250 या लेवलला आले आणि ही लेवल कमी आल्यामुळे मला तिथून पुढे शुगर म्हणजे हा प्रोटोकॉल कंटिन्यू करण्याचा इंटरेस्ट वाढत गेला माझा. त्यामुळे मी पुढे सगळे प्रोटोकॉल कंप्लीट केले आणि आत्ता 7 महिन्यानंतर माझी शुगरची लेवल ही 140-130च्या लेवलला असते. आणि त्यानंतर मी हा रेसिडेंट प्रोग्राम DFFचा आहे तो मी जॉईन केला. साधारण 23 एप्रिल ते 27 एप्रिल असा 5 दिवसाचा मी प्रोग्राम अटेंड केला. ह्या प्रोग्राममधून मला बरंचसं काय शिकायला मिळेल. आत्तापर्यंत डायबिटीसबद्दल ज्या मनात शंका होत्या, भीती होती आणि डायबिटीस हा फक्त गोळ्यानेच कमी होत नाही किंवा गोड खाल्ल्यानंतर वाढत नाही, तर मनामध्ये असलेल्या शंका आणि डाऊट्समुळे सुद्धा तुमची शुगर लेवल वाढू शकते. आणि हा प्रत्यक्ष अनुभव आम्ही इथं राहिल्यानंतर घेतला. इथली राहण्याची सगळी व्यवस्था, सगळ्या स्टाफचे मार्गदर्शन, सर्व डॉक्टरांची टीम इथं अद्ययावत आहे. आणि 5 दिवस इथं राहिल्यानंतर डायबिटीस संदर्भातले मनातले संपूर्ण प्रश्न आमचे क्लिअर झाले आणि आता आमच्या मनातून पूर्णपणे डायबिटीसची भीती निघून गेली आणि आम्ही आता डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या लेवलला येऊन पोचलेलो आहे. इथून पुढे आता डायबिटीस हा कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ह्याच्याबद्दल आता आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं प्रोटोकॉल तयार करणार आहोत. आणि असा एक 100% मला विश्वास निर्माण झालेला आहे की डायबिटीस हा आजार जो आत्ता समाजामध्ये जे हे आहे की डायबिटीस हा मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागतात, एकदा सुरू झाल्यानंतर कधीही गोळी बंद होत नाही आणि गोळ्या वाढतच राहतात पण कमी होत नाहीत. तर डायबिटीस हा आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो हे मी ह्या DFFमध्ये आल्यानंतर हे जाणून घेतलेलं आहे. आणि मी 100% हा अनुभव घेतलेला आहे की कोणते एक्स्ट्रा चुकीच्या गोळ्या औषध न घेता, गोळ्या न खाऊन आपली जीवनशैलीमध्ये बदल करून ह्या प्रोटोकॉल हे करून शुगर कशी कमी करता येईल ह्या संदर्भात मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि ज्यांना कोणाला डायबिटीसचा त्रास असेल त्यांनी अवश्य इथं DFF टीमला जॉईन व्हावं आणि DFFच्या माध्यमातून हा कोर्स पूर्ण करावा. आपण आयुष्यभर गोळ्या खाण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो, त्या पटीने हा कोर्सचे खर्च आपल्याला अगदी न्यूनतम आहे. म्हणजे आपण गोळ्याच्या खर्चाचा मना विचार केला तर 5% सुद्धा येणार नाही. आणि त्याच्यानंतर आपण जर मनाने खूप ठरवलं तर आयुष्यभरासाठी आपण डायबिटीस मुक्त राहू शकतो. हा प्रत्यक्ष अनुभव मी इथं आल्यामुळे घेतला. इथं आल्यानंतर आम्ही दोघंही पती-पत्नी जॉईन झालो होतो. डायबिटीस मला एकट्यालाच आहे. आम्ही दोघंही जॉईन झाल्यामुळं मला इथून पुढच्या आयुष्यामध्ये डायबिटीससाठी काय प्रयत्न करावा लागेल आणि मला फॅमिलीमधून काय साथ घ्यावी लागेल हे सुद्धा आम्हाला दोघं आल्यामुळं इथून छान शिकायला मिळालं. आणि इथून पुढं ज्यांना कोणाला डायबिटीसचा त्रास असेल त्यांनी DFFच्या कोर्सच्या माध्यमातून अवश्य एकदा अनुभव घ्यावा. आत्तापर्यंत मी तुम्हाला जी काय माहिती सांगितली ही माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सरांचा, डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सरांचा अपकमिंग वेबिनार पहा आणि जॉईन व्हा आणि तुम्ही पुढील ट्रीटमेंट सुरू करा. थँक्यू व्हेरी मच.